तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी शहरात टिळक आळीमध्ये झाला होता। त्यांचं हे जन्मस्थळ 168 वर्षांनंतरही त्यावेळी जसं होतं तसंच प्रशासनाकडनं आजही जतन करून ठेवण्यात आलेलं आहे। पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाच्या अखत्यारीमध्ये सध्या ही वास्तू आहे। दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरनं या ठिकाणी पोहोचायला 20 मिनिटं लागतात आणि रत्नागिरी बस स्थानकापासून 5 मिनिटं लागतात। अलीकडेच या वास्तूचं सुशोभीकरणही करण्यात आलंय। आज पर्यटन दिनाच्या निमित्तानं कशी आहे ही ऐतिहासिक वास्तू, काय वैशिष्ट्य आहेत या वास्तूच्या, लोकमान्यांचं बाळपण या ठिकाणी कशा पद्धतीने गेलंय तेही पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। लोकमान्य टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव माहीत नाही असा भारतीय मनुष्य सापडणं कठीण। किंबहुना जगात देखील अभ्यास करणारी शिकलेली सगळी माणसं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव ओळखतात। आणि त्यांचा जिथे जन्म झाला त्या वास्तूच्या परिसरामध्ये आता आपण आलो आहोत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 23 जुलै 1856 या दिवशी याच वास्तूमध्ये ते जन्माला आले। ही भव्य वास्तू सरकारनं जतन करून ठेवलेली आहे आणि आता तिचं सुशोभीकरण झालेलं आहे, रंगरंगोटी वगैरे झालेली आहे। इथे जन्माला आला तो बाळ नावाचा एक छोटासा मुलगा आणि त्याचं संपूर्ण लहानपण म्हणजे वयाचा जवळजवळ 9-10 वर्षाचा काळ इथे व्यतीत झालेला आहे। ही एक मोठी मनोरंजक गोष्ट आहे। ज्याने ब्रिटिश सरकारला हादरवणारे वर्तमानपत्र चालवली, ज्याने लहान मुलांवर राष्ट्रीय विचारांचे संस्कार केले, असा मनुष्य रत्नागिरी हा आमच्या शहरामध्ये जन्माला आला ही आमच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे। इथे ह्या जुन्या वास्तूमध्ये जिथं बाळ गंगाधर टिळकांचा जन्म झाला ती खोली जतन करून ठेवलेली आहे। त्यावेळचा एक मोठा हंडासुद्धा इथे नव्या पिढीला पाहायला मिळेल। नव्या पिढीला अशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत। टिळकांच्या काही वस्तू इथं आवर्जून ठेवलेल्या आहेत। इथे बरीचशी म्युरल्स तयार केलेली आहे। इथे बाजूला एक म्युरल आहे, आत घरामध्ये पुष्कळशी म्युरल्स आहेत। छायाचित्रांचं कोलाज करून त्यांचं संपूर्ण आयुष्य इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या वास्तूमध्ये 9 खोल्या आहेत। खालच्या मजल्यावर सगळ्या पुढच्या पडवी ओसरी सकट 9 खोल्या आहेत। 2 जिने आहेत, तसेच्या तसे अजून ठेवलेले आहेत। कौलं आहेत, जर कौलं बदलली आहेत पण कौलच ठेवलेली आहेत, स्लॅब टाकलेला नाही। संपूर्ण स्वरूप धाटणी या इमारतीची तशी जतन करून ठेवलेली आहे, हे वैशिष्ट्य। त्याच्यामुळे पूर्वीच्या काळचे पुढारी कशा घरांमध्ये वाढले, कशा घरांमध्ये जन्माला आले हे पाहायला मिळतं। एका लहानशा वास्तूमध्ये जन्माला आलेला हा मनुष्य पुढे मोठा झाला, इथल्याच शाळेत शिकला। इथं त्यांचे वडील हेडमास्टर होते आणि गमतीचा भाग म्हणजे लहान वयामधले सगळे इथला काळ गेलेला असल्यामुळे त्यांचा जो खोडकरपणा होता बाळचा तो सगळा ह्या रत्नागिरीच्या वास्तूनं पाहिलेला आहे, हा आजूबाजूच्या लोकांच्या पूर्वजांनी पाहिलेला आहे। खरं म्हणजे ह्या वास्तूपर्यंत येण्यासाठी लोकांना आकर्षित करून घेण्याचे सुद्धा प्रयत्न अजूनही झाले पाहिजेत। नाही झाले असं नाही, आहेत पण झाले पाहिजेत, अजून झाले पाहिजेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कोणी रत्नागिरीमध्ये येईल, रेल्वे स्टेशनवर उतरेल किंवा एसटी स्टँडवर उतरेल, त्याला ह्या ठिकाणापर्यंत येण्याकरिता एक ठराविक माफक असा शुल्क आकारून इथे आणता आलं पाहिजे।